नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धन संपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण किडनीचे विकार आणि आधुनिक उपचार पद्धती याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर संजय धनगर. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर संजय धनगर यांचे शिक्षण हे MBBS DNB जनरल सर्जरी DNB यूरोलॉजी यात त्यांनी केलं असून FACS फेलोशिप अमेरिका आणि रोबोटिक सर्जरीची फेलोशिप ही त्यांनी पूर्ण केलेली आहे. डॉक्टर संजय धनगर यांना 18 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांनी आजपर्यंत 15,000हून अधिक मूत्रविकार सर्जऱ्या देखील केलेल्या आहेत. तर डॉक्टर संजय धनगर किडनी स्टोन, किडनी ट्रान्सप्लांट, मूत्राशयाचे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया यामध्ये ते पारंगत आहेत. डॉक्टर संजय धनगर यांनी मूत्रविकारावर देखील 2 पुस्तकं लिहिली आहेत. तसंच बरेच मेडिकल जर्नल्सचे एडिटर देखील ते आहेत. तर डॉक्टर धनगर माईर्स विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर पुणे या ठिकाणी यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तर डॉक्टर, आपण बघत असतो की आपल्याला अनेकदा किडनीचे वेगवेगळे विकार होत असतात. यापासूनच आपण सुरुवात करूया की किडनी स्टोन होण्याची प्रमुख कारणं काय आहेत आणि मग त्याचे उपाय नेमके काय आहेत की जेणेकरून हा आजार आपण टाळू शकतो. किडनी आपल्या शरीरामध्ये फिल्टरचे काम करते, म्हणजे शरीरातील घाण बाहेर काढते. त्यासाठी योग्य पाण्याचे प्रमाण सेवन करणे खूप गरजेचे आहे. इन शॉर्ट, वी शुड हायड्रेट आवर किडनीज ॲडिक्वेटली. आता हे शब्द ॲडिक्वेट म्हणजे किती? तर आपल्या घरी जे ग्लास असतो ते 200 ml असतो. तर 200 mlचे 10 ते 12 ग्लास दररोज तेवढं पाणी आपल्या प्यायची गरज असते. तेवढं पाणी पिलं तर मूतखडे व्हायची शक्यता कमी होऊन जाणार. त्यानंतर बॅलन्स डाईट जे किडनी फ्रेंडली असणारे आहे ते घ्यायची गरज आहे. तर बॅलन्स डाईटमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. बॅलन्स डाईटमध्ये जेवणमध्ये मीठ कमी पाहिजे. दुसरं, असे फ्रूट्स आणि पदार्थ ज्याच्यामध्ये सायट्रेट जास्त आहे, जसं सायट्रस फ्रूट्स, लिंबू, मोसंबी, संत्रा, आंवला हे सगळे जास्त घ्यायचं. सफरचंद, बनाना यांच्यामध्ये पण सायट्रेट भरपूर असतो. आणि दुसरं, आज लोक भरपूर वेगन डाईटची साईडला जातात. तर वेगन डाईटमध्ये थोडासा आमच्या साईडनी थोडासा त्रास पेशंटला होऊ शकतो की वेगन डाईटमध्ये ते हिरवी भाजी खूप जास्त खातात आणि त्याच्यामध्ये ऑक्झिलेट भरपूर असतो. तर ऑक्झिलेट जास्त खाल्ला तर किडनी स्टोन व्हायची शक्यता जी आहे ते खूप जास्त वाढून जाते. पण तसं करायचं असेल तरी पण सायट्रस ज्यूसेस, सायट्रस फ्रूट्स आणि पाणी हे सगळे भरपूर घ्यायची गरज असते. अगदीच. आणि काही लोकांना किडनीच्या बाबतीत काही गैरसमज देखील असतात की किडनी स्टोन झालाय तर तो आपोआपच गळून पडेल. तर या बाबतीत देखील तुम्हाला काय सांगायचं? असे पण चान्सेस असतात, पण प्रत्येक स्टोन वेगळा असतो. त्याचे आकार, त्याचे प्रकार आणि त्याचे कंपोजिशन वेगळे असतात. याच्यामध्ये असं आहे की छोटे स्टोन जे आहे 3 mm, 4 mm किंवा 5 mm हे स्वतः पडून जातात. दुसरं, त्यांचं कंपोजिशन म्हणजे तो स्टोन ऑक्झिलेटचा आहे, युरिक ॲसिडचा आहे किंवा काही वेगळा आहे अजून. तर त्यासाठी जेव्हा स्टोन आम्ही काढतो किंवा स्वतः तो पडून जातो तेव्हा आपण तपासायला पाठवतो की कंपोजिशन काय आहे आणि त्या हिशोबाने आम्ही त्याच्या ट्रीटमेंट सुरू करू शकतो. प्रकारसाठी असं आहे की आम्ही CT स्कॅनमध्ये स्टोनसाठी हा बघतो की स्टोन हार्ड किती आहे, म्हणजे यासाठी आपण हाऊसफुल युनिट्स बघतो. तर हा रेडिओलॉजिस्टसाठी आहे, पण हाऊसफुल युनिट 500पेक्षा कमी असली तर स्टोन गळायचे चान्सेस आमची थेरपीनी जास्त वाढून जातात. आणि हाऊसफुल युनिट 500पेक्षा जास्त झाली तेव्हा स्टोन गळायचे चान्सेस कमी होऊन जातात. अजून स्टोन किती साईजचा आहे आणि कुठं अडकलेले आहे त्यावर त्याची ट्रीटमेंट अवलंबून असते. तर तुम्ही इथे बघत असेल 3ऱ्या फोटोमध्ये जे एक खडा आहे जे नलीमध्ये अडकलेला आहे. तर असे खडे छोटे असले 5 mm, 6 mm तसे खडे पडून जायचे चान्सेस जास्त असतात. अजून एक माहिती मला तुम्हाला द्यायची की स्त्रियांमध्ये एक हॉर्मोन असतो प्रोजेस्टेरॉन नावाचा. हे हॉर्मोनमुळे नली जी आहे ते थोडीशी अजून लूज राहते, डायलेट राहत आहे. त्याच्यामुळे कसं असतो खडे पडायचे चान्सेस वाढून जातात. तर स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा खडे पडायचे चान्सेस जास्त असतात. काही रुग्णांना असा देखील प्रश्न पडतो की एकदा की आम्हाला किडनी स्टोन झालं तर वारंवार आम्हाला हा आजार होणार आहे किंवा वारंवार किडनी स्टोन होणार आहे. तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? 30 ते 50 लोकांमध्ये तशी शक्यता असते पुढचे 1 वर्षामध्ये खडे व्हायची. पण
जे लोक आपली किडनीची काळजी घेतात त्यांना त्याची परत व्हायची शक्यता कमी होऊन जाते. याच्यामध्ये असं आहे की पाणी भरपूर प्यायला लागेल. पाणी कमी पिलं तर खडे जास्त होणार. हार्ड वॉटर म्हणजे हार्ड पाणी घेतलं तेव्हा पण खडे जास्त होणार. नदीचं पाणी पित असेल तेव्हा पण खडे व्हायची शक्यता जास्त असते. आणि ज्यांचे फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे, म्हणजे ज्यांची फॅमिलीमध्ये सगळे लोकांना खडे होत असेल तर त्या लोकांना खूप जास्त काळजी घ्यायची गरज असते. आणि काही आजार असे आहेत ज्याच्यामध्ये खडे व्हायचे परत चान्सेस असतात. असे आजार एक मी तुम्हाला सांगतो, हायपर पॅराथायरॉइडिझम. याच्या आजारमध्ये पॅराथायरॉइड नावाचा हॉर्मोन खूप जास्त होऊन जातो शरीरामध्ये. तर हॉर्मोन जास्त झाला की त्या हॉर्मोनमुळे किडनीमध्ये खडे व्हायची शक्यता वाढून जातात. तर जसं मी आधी सांगितलं, पाणी भरपूर घ्यायचं, सायट्रेट ज्या वस्तूमध्ये असेल ती वस्तू जास्त घ्यायची. असं केलं तर जे खडे आहेत ते खरंच पडत व्हायची शक्यता कमी होऊन जाते. तर आता मला तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे त्यावर सोशल मीडियावर आणि अनेक साइट्सवर अनेक व्हिडिओज आणि माहिती देखील आहे आणि अनेकांना वाटतं की ते खरं देखील असू शकतं. म्हणजे अल्कोहोल किंवा बियर जर आम्ही प्यायलो तर किडनी स्टोन हा आपोआप विरघळेल आणि तो आपोआप पडेल. तर याबद्दल नेमकी खरी माहिती काय? बरं, सांगतो मी तुम्हाला. आता अल्कोहोल किंवा बियरनी हा प्यायल्याने किडनी स्टोन विरघळून जातात, हा ॲक्च्युली गैरसमज आहे. त्याउलट काय असतो, अल्कोहोल आणि बियरमुळे आपल्या शरीरात टॉक्सिन तयार होऊन जातात. टॉक्सिन तयार झाले तर त्याच्यानंतर डिहायड्रेशन होतो. डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाणीची कमी. तर शरीरात पाणीची कमी झाली तर काय होणार, खरंच व्हायचे चान्सेस वाढून जाणार. तिसरा उलट अजून एक काय असतो की अल्कोहोल जेव्हा शरीरामध्ये जातो तेव्हा लिव्हरमध्ये त्याची मेटाबॉलिझम होत आहे. आता लिव्हरमध्ये शेवटी अल्कोहोलच्या शेवटी जे प्रॉडक्ट आहे, शेवट प्रॉडक्ट तो आहे ऑक्झलेट. तर जेवढं तुम्ही जास्त अल्कोहोल किंवा बियर घेणार तेवढं जास्त ऑक्सलेटचं प्रमाण शरीरामध्ये वाढणार. आणि ऑक्सलेट जेवढं जास्त वाढेल, शरीराला ऑक्सलेटची काही गरज नाही आहे, तर ऑक्झलेट किडनीला काढावा लागतो. तर जेव्हा तो बाहेर जाणार तेव्हा सोबत स्टोन तयार करत जाणार. त्याच्यामुळे आपल्या बियर किंवा अल्कोहोल नाही घ्यायचं. आता अजून एक मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांचे मित्र असं म्हणतात की छोटा खडा झालेला आहे, चल आपण बियर पिऊ आणि खडा पडून जाईल. तर सांगतो तुम्हाला यासाठी, बियरची एक बॉटल जी आहे ती 650 ml ची असते, म्हणजे 1 लिटरचे जवळ. एवढं पाणी आपण जेव्हा कधी एक वेळेत पिलं किंवा 2 वेळ पिलं, नॉर्मली काय असतो की आज एक बियर घेतली, चल दुसरी पण घेऊ, काही नाही होत. पण एवढं पाणीचे प्रमाण आम्ही कधी एकत्र पित नाही. आता एवढं एकत्र पिलं तर काय होईल, किडनीमध्ये प्रेशर तयार होऊन जाईल. प्रेशर तयार झाला तर लघवी खूप फास्ट होणार आणि फास्ट लघवी झाली तर खडे स्वतःच पडून जाणार. याच्यामध्ये अल्कोहोलनी किंवा बियरनी काही वेगळा नवीन काम नाही केलं. तुम्ही स्वतः पण एवढं पाणी एकत्र घेतलं तर खडे पडून जाणार. आता प्रश्न असा आहे की एवढं पाणी आपण एकत्र कसं पिऊ शकतो. साधा पाणी आत जातच नाही, तर करणार काय, तर पाणीमध्ये लिंबू टाकून घ्या. लिंबूमध्ये सायट्रेट पण असतो, तर सायट्रेट घेतलं सोबत पाणी घेतलं तर हा झाला चांगला कॉम्बिनेशन. आणि तेव्हा स्टोन कमी पण होणार आणि स्वतः पडून पण जाणार. तर पाणी असं जात नसेल तर लिंबूची शिकंजी बनवून घ्या किंवा तुम्ही रूअफजा टाकून सरबत पिऊन घ्या, पण पाणीचं प्रमाण तेवढं पाहिजे. आणि इथे तुम्ही फोटोमध्ये बघत असेल की अल्कोहोलचा जे शरीरावर इफेक्ट आहे, म्हणजे दुष्परिणाम काय काय आहे ते सगळे तुम्हाला इथे करतील. आता हृदयावर, हार्टवर, इंटेस्टाईनवर, लिव्हरवर, किडनीवर सगळी जागा त्याचे दुष्परिणाम आहे. त्याच्यामुळे फक्त स्मूथ करासाठी नाही, तुमच्या शरीराचे अंग जेवढेच आहे ते तुमच्या शरीराला चांगला ठेवायला पण अल्कोहोल घ्यायची गरज नाही आहे. अगदीच. आणि आजच्या आधुनिक जगाचा जर आपण विचार केला तर ॲडव्हान्स यूरोलॉजी ट्रीटमेंट ही किडनी करता आहे. याचा रुग्णांना नेमका फायदा कसा होऊ शकतो? ॲडव्हान्स यूरोलॉजी ट्रीटमेंट आजच्या जगात खूप चांगलं आहे. आधी आपण छोटे मूतखड्यासाठी पण टाक्याचे ऑपरेशन करत होतं. टाक्याचे ऑपरेशन केलं तर हॉस्पिटलमध्ये पेशंटला खूप दिवस थांबावा लागतो व नंतर इन्फेक्शन झालं जखमेमध्ये तेव्हा परत त्रास वाढून जात होतं. पण आता जे आहे
आता सगळं दुर्बीणनी आपण ऑपरेशन करत आहे. 99% ऑपरेशन आमचे स्टोनचे किंवा किडनीचे ते आम्ही सगळे दुर्बीणनी करतो. याच्यामध्ये असं आहे की किडनीमध्ये किंवा नलीमध्ये खडे 2 सेंटीमीटरपर्यंत असले तर आपण लघवीच्या मार्गाने जाऊन दुर्बीण किडनीपर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि लेझरनी खडा फोडून टाकतो. या सर्जरीला आपण RIRS म्हणतात. त्याच्यानंतर किडनीचे खड्यांच्या साईज 2 सेंटीमीटर किंवा 20 mm पेक्षा जास्त असलं तेव्हा आपण डायरेक्ट किडनीमध्ये छिद्र करून खडा फोडून काढतो. याला आपण PCNL म्हणतात. आता खडा अजून जास्त मोठा असला तर हे दोन्ही पद्धतीने आपण एकत्र केलं तर याला आपण ECIRS म्हणतात. तर हे सगळे ऑपरेशन दुर्बीण आणि लेझरनी आपण करू शकतो. अजून याच्यासोबत बाकी काही आजार पोटाचे असलं किंवा जे खडा आहे त्याच्यासोबत अजून काही दुसरं ऑपरेशन करायचे असेल तेव्हा आपण एंडोस्कोपिक किंवा लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक सर्जरीनी करू शकतो. तर आजच्या जगात आता इंडियामध्ये रोबोट पण भरपूर आलेले आहे. तर हे आधी जे ऑपरेशन टाकायचे करत होते तेच ऑपरेशन आता फक्त 3 किंवा 4 छिद्र करून आपण रोबोटनी करू शकतो. अगदीच. मात्र उतार वयाचा जर आपण विचार केला तर उतार वयात देखील स्त्री आणि पुरुष या दोघांना मूत्रविकार, किडनी स्टोन होऊ शकतात का? किडनी स्टोन कोणतीही वयामध्ये होऊ शकत आहे. पण उतार वयात जे त्रास आहेत ते थोडे वेगळे आहे. फक्त मूतखडा नाही, बाकी जे आजार आहे मी त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. आधी तुम्हाला लक्षण सांगतो. लक्षणमध्ये वारंवार लघवी येत असेल किंवा 2-2 तासामध्ये तुम्हाला लघवीला जायचं असेल, रात्रीला 2-3 वेळा उठायची गरज पडत असेल, लघवी जोरात आली की तुम्ही थांबू नाही शकत किंवा लघवी झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की नाही अजून मला सॅटिस्फॅक्शन नाही आलं आहे, संतुष्ट नाही आहे मी, परत जायची गरज आहे, तेव्हा तुम्ही परत जाऊन येतात. हे सगळे लक्षणं जे आहे ते उतार वयामध्ये पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये दोघांमध्ये असतात. फरक एवढा आहे की पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो आणि याला आपण BEP म्हणतात आणि प्रोस्टेटचा कॅन्सर पण होऊ शकतो. तर या दोघांमध्ये लक्षण तसेच असतात, फक्त जे तपासणी आहे ते वेगळे होऊन जातात. महिलांमध्ये लघवीची पिशवी लूज होऊन जाते, याला आपण सिस्टोसिल म्हणतात आणि दुसरा युरेथ्रल स्ट्रक्चरचे प्रमाण पण सुद्धा वाढते. अगदीच. त्यामुळे डॉक्टरांनी आता आपल्याला किडनीचे जे वेगवेगळे विकार सांगितले त्यावर आता आधुनिक शास्त्रामध्ये उपचार आहेत आणि याच उपचारांबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. किडनी विकारांवर आपण आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर संजय धनकर. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही किडनी स्टोन, त्याची कारण आणि उपचार याबद्दल तर आम्हाला सांगितलं, मात्र यानंतर आता तुम्ही एक उल्लेख केला होता ब्रेकवर जाण्यापूर्वी, तो म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर. तर याविषयी आम्हाला काय सांगाल? प्रोस्टेट कॅन्सर हा भारतामध्ये टॉप 10 कर्करोगांमध्ये एक आहे. खरं सांगू तुम्हाला तर याचा नंबर 3 नंबरवर आहे आपल्या भारतात. तर प्रोस्टेट कर्करोग याचे निदान होणे आणि त्याचे ट्रीटमेंट टायमावर होणे खूप गरजेचे आहे. यासाठी आम्ही काय करतो, पेशंट जेव्हा आमच्याकडे आला, नॉर्मली हा जे आजार आहे हा 50च्या नंतर असतो. तर 50च्या नंतर जे पेशंट आमच्याकडे येतात त्यांच्या आधी आम्ही एक्झामिनेशन करतो. त्याच्यानंतर रक्ताची तपासणी, PSA नावाची रक्ताची तपासणी आपण पाठवून देतो. PSA जे आहे ते सगळे पेशंटसाठी स्क्रीनिंग टेस्ट असतो. तर एक क्लिनिकल एक्झामिनेशन आणि PSAची तपासणी हे दोन्ही केले तर कॅन्सरसाठी स्क्रीनिंग होऊन जातात. आणि जर क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये किंवा PSA वाढले असेल तर याची पुढची तपासणी आणि फॉलोअप हा सुद्धा पण खूप गरजेचा आहे. स्टेज काय आहे, केव्हा पसरलेला असेल तेव्हा पण याच्या प्रोस्टेट कॅन्सरचा ट्रीटमेंट आता आजच्या आधुनिक जगात खूप चांगला आहे. हा कॅन्सर ॲक्च्युली असा आहे की याच्यामध्ये पेशंटला वेळ भेटत आहे विचार करायचं किंवा ट्रीटमेंट घ्यायचं. या कॅन्सरमध्ये असं काही नाही आहे की आज कॅन्सर झाला तर उद्या आम्ही मरून जाणार, तसं काही नाही आहे. प्रोस्टेटचा कॅन्सर, कोणताही कॅन्सर चांगला नसतो, पण या कॅन्सरमध्ये फक्त पेशंटला वेळ भेटून जातो की जायच्या आधी काय काय करायचं आणि किती वेळ आहे माझ्याकडे.
अगदीच. आणि यानंतर उतार वयातल्या लोकांना होणारे जे आजार आहेत याबद्दल तुम्ही सांगितलं. मात्र लहान मुलांच्या बाबतीत देखील जे मूत्रविकार होतात, याविषयी काय काळजी नेमकी आपण घ्यायला पाहिजे? त्याला आपण पेडियाट्रिक युरोलॉजी डिझीज असं म्हणतात. आता मी फक्त तुम्हाला कॉमन डिझीज जे आहे, फक्त कॉमन आजारबद्दल सांगणार. याच्यामध्ये हायपोस्पॅडियस, अनडिसेंडेड टेस्टिस, पीयूजी ऑब्स्ट्रक्शन, फायमोसिस, हायड्रोनेफ्रोसिस आणि नॉक्टर्नल एन्युरेसिस. आता एक एक करून मी तुम्हाला सांगतो. हायपोस्पॅडियस म्हणजे जे लघवीचा मार्ग आहे म्हणजे मिएटस, तो लिंगामध्ये खाली असतो. तर इथे ज्याचा फोटोमध्ये तुम्हाला जे पहिला फोटो आहे याच्यामध्ये दाखवला आहे की 2-3 जागा, तर याला आपण हायपोस्पॅडियस म्हणतात. आणि हा छिद्र वरती असला तर त्याला एपिस्पॅडियस म्हणतात. हा जन्मापासून असतो. अनडिसेंडेड टेस्टिसमध्ये नॉर्मली काय असतो, टेस्टिस पोटामध्ये जेव्हा तयार होत आहे ते जन्मपर्यंत खाली अंडकोशमध्ये येऊन जातात. तर अनडिसेंडेड म्हणजे म्हणजे नाही झालं आणि डिसेंडेड म्हणजे खाली नाही आली. तर टेस्टिस जेव्हा खाली उतरत नाही, अंडकोशपर्यंत येत नाही, याला आपण अनडिसेंडेड टेस्टिस म्हणतो. पण यासाठी ऑपरेशनच करावा लागतो. तिसरा आहे पीयूजी ऑब्स्ट्रक्शन. पीयूजी म्हणजे पेल्विक युरेट्रिक जंक्शन, म्हणजे किडनीच्या तोंड आणि नली जी लघवी किडनीतून लघवीची पिशवीपर्यंत घेऊन जात आहे, या दोघांचा जंक्शन, हा जंक्शन बारीक झाला तर याला आपण पीयूजी ऑब्स्ट्रक्शन म्हणतात. हा आजार पण जन्मजात असतो. यासाठी पण ऑपरेशन करायची गरज पडते. याच्यानंतर आहे फायमोसिस. याच्यामध्ये जे लिंगाची चमडी आहे ती मागे जात नाही. मागे नाही गेली तर लघवी बरोबर होत नाही. आणि यासाठी पण स्टेजनुसार, स्टेज 1 to 3 मध्ये असेल तर ऑपरेशन करायची गरज नाही पडत. पण 4 किंवा 5 स्टेजमध्ये असेल तेव्हा ऑपरेशनची गरज पडत आहे. याच्यानंतर आला हायड्रोनेफ्रोसिस. हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीची सूज. तर सूजचे कारण भरपूर आहे. तर त्यासाठी आपल्या सोनोग्राफी म्हणून एक तपासणी आहे पोटाची, ती करावी लागते. त्याच्यामध्ये नॉर्मली आपल्याकडून जातो की सूज फक्त किडनीमध्ये आहे की नलीमध्ये पण आहे, आणि त्यानुसार आपण पुढची तपासणी सांगतो. पण सूज कधी पण किडनीमध्ये आली तर ती नॉर्मल नसती. त्यासाठी काही ना काही त्याचं कारण असतो आणि त्यासाठी काही ना काही उपचार करायची गरज असते. शेवटी आला नॉक्टर्नल एन्युरेसिस. नॉक्टर्नल एन्युरेसिस म्हणजे रात्री न कळताना मुलं झोपताना जी लघवी करून देतात, याला आपण म्हणतात नॉक्टर्नल एन्युरेसिस. यासाठी ऑपरेशनची गरज अजिबात नाही आहे. आणि दुसरं, हा जे आजार आहे ते पूर्ण बरं होण्यासारखा आहे. पण याच्यामध्ये जेवढं काम डॉक्टरच्या आहे तेवढंच काम जे पेरेंट्स आपले आहेत त्यांना पण करायची गरज आहे. यासाठी आपण बिहेवियरल थेरपी देतो, ब्लॅडर ट्रेनिंग देतो, आणि तिसरा गरज पडली तेव्हा आम्ही मेडिसिननी सपोर्ट करतो. बिहेवियरल थेरपी आणि ब्लॅडर ट्रेनिंगनी याचा उपचार 90% सक्सेस आहे. आणि आम्ही फार्माकोथेरपी किंवा मेडिकल थेरपी फक्त सपोर्ट करायला देतो. तर जसंही कोणत्याही मुलाला हा त्रास असेल तर घाबरायचं नाही, डॉक्टरांकडून, युरोलॉजिस्टकडून लगेच जायचं. अगदीच. आणि यानंतर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन याबद्दल देखील आम्हाला काय सांगाल? युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन पण खूप कॉमन आहे. याचे लक्षण मी जसं आता तुम्हाला सांगितलं की उतार वयात जे लक्षण आहे, वारंवार लघवी होणं, लघवीमध्ये जळजळ होणं किंवा लघवीमध्ये वास येणे, हे सगळे जे लक्षण आहे ते युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे आहे. याच्यामध्ये आधी आपल्या युरिन तपासायला पाठवायची गरज असते. तर युरिन रुटीन आणि युरिन कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी हे करणे महत्त्वाचे आहे. यानुसार ठराविक अँटीबायोटिक जे सुरू करायची गरज आहे ते आपण ठरवून घेतो. त्याच्यानंतर अँटीबायोटिक सुरू करतो. पण जोपर्यंत कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी आपण पाठवत नाही तोपर्यंत अँटीबायोटिक आम्ही सुरू नाही करत. कसं आहे, जर आपण बिना तपासणी घेतल्यासारखे वेगळे अँटीबायोटिक पेशंटला दिलं तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स होऊ शकते, जे आपल्या जेव्हा खरंच एका ठराविक अँटीबायोटिकची गरज पडेल तेव्हा काम करणार नाही. त्याच्यामुळे आधी सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आम्ही देतो आणि त्याच्यानंतर आम्ही अँटीबायोटिक सुरू करतो.
तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एकंदरीतच प्रत्येकाने आपल्या किडनीची काळजी घेणं आवश्यक आहे आणि किडनी संदर्भात जर तुम्हाला कोणतेही आजार जाणवत असतील तर त्याचे निदान वेळेत होणं गरजेचं आहे आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं थेट मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि किडनीचे वेगवेगळे आजार आणि त्यावर आधुनिक शास्त्रात कशा पद्धतीने उपचार होतात याविषयी आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धन संपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.